तर मित्रांनो, तुम्ही पण हा बायोचारचा नेमका उपयोग काय करायचा, कशा प्रकारे करायचा, त्याची शेती आपली कशा प्रकारे त्याची समृद्ध होऊ शकते, तर या प्रकारचं जे प्रात्यक्षिक आहे ते त्याच्यापासून जे उपयोग आहेत, त्याचा जो उद्देश आहे ते पुढील आपण भागामध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बायोचार किंवा जैव कोळसा कसा तयार करायचा या संदर्भातला एक व्हिडिओ पाहिलेला होता. आता आपण ह्या बायोचारचा जमिनीमध्ये कशा प्रकारे उपयोग करायचा, त्याचा फायदा काय, त्याचा उद्देश काय आणि तो आपल्याला कशा प्रकारे इनरिच करता येईल या संदर्भात आपण आपल्या इथे आलेल्या डॉक्टर मनीषा अपराज यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. नमस्कार अपराज मॅडम. नमस्कार. जैव कोळसा म्हणजे नेमके काय याच्याबद्दल माहिती घेतलेलीच आहे. आपण सर्वांना माहितच आहे की आज शेतीसमोर खूप गंभीर आव्हानं उभी आहेत. त्याच्यापैकी एक असेल तर रासायनिक खतांवर अमाप खर्च होत आहे, त्याच्यानंतर पाण्याचा तुटवडा आहे, आपल्या जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घटत चालली आहे, तसेच हवामान बदल यांसारख्या आव्हानांना आपला शेतकरी तोंड देत आहे. आणि या सर्व आव्हानांवर किंवा पार्श्वभूमीवर जैव कोळसा हे एक पर्यावरणपूरक, शाश्वत, किफायतशीर असं तंत्रज्ञान आज शेतीसमोर उभं राहिलेलं आहे. या जैव कोळशामुळे आपल्या जमिनीवर काय काय परिणाम होतात किंवा तो आपल्याला कसा फायदेशीर आहे शेतीसाठी, हे आपण थोडक्यात समजून घेऊया. आपण हा जैव कोळसा आहे, तर जैव कोळसा जो आहे तो त्याची आज काळाची गरज आहे. कारण शेतीमधल्या ज्या गंभीर समस्या निर्माण झाल्या तर तो सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे आणि सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे आपल्या उत्पादनात घट झालेली आहे. म्हणजे जर आपण सेंद्रिय कर्ब नसेल तर त्या ठिकाणी जीवाणूंची वाढ होणार नाही. कसे असेल तर नेमका ह्याचे फायदे काय काय होतात? जैव कोळसा हा स्थिर कार्बन असलेला एक घटक आहे आणि जर ज्या वनस्पतींमध्ये लिग्निन कंटेंट जास्त आहे अशा वनस्पतींचा जर आपण जैव कोळसा तयार करण्यासाठी वापर केला तर जैव कोळसा हा जवळजवळ 100 ते 500 वर्ष जमिनीत टिकून राहतो. तर याचा पहिला फायदा म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता. जर आपण जैव कोळशाचा अभ्यास केला तर हा एक स्फटिकमय सूक्ष्म छिद्र असलेला घटक आहे आणि जर याची रचना बघितली तर आपल्याला स्पंज माहित असेल तर स्पंज सारखी असते. त्यामुळे आपण जे जमिनीत पाणी देतो ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता यामध्ये जास्त आहे. पण एखाद्या वनस्पतीला 2 ते 3 दिवसांनी पाणी देत असेल तर आपल्या पाण्याच्या पाळ्यांमध्ये अंतर पडू शकते. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 दिवसांनी त्या वनस्पतीला पाणी दिलं तरी त्याची जी गरज आहे वनस्पतीची ती भागू शकते. त्याच्यानंतर या जैव कोळशाचा विचार केला तर याची दुसरी गोष्ट आहे म्हणजे जे आपले अन्नद्रव्य असतात त्यांचं रूपांतर करण्यासाठी किंवा त्या पोषक द्रव्यांचं रूपांतर करण्यासाठी सूक्ष्म जीवांची आवश्यकता असते. आता याच्यामध्ये जी सूक्ष्म छिद्र आहेत, ही सूक्ष्म छिद्र कशा प्रकारे जर आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया असतील, जीवाणू असतील किंवा जे मायकोरायझा वगैरे आहेत त्यांचा अधिवास किंवा त्यांना राहण्यासाठी ही सूक्ष्म छिद्रे जागा करून देतात. आणि अर्थातच जर सूक्ष्म जीवांचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढलं तर त्याच्यामुळे जी पोषक द्रव्ये असतात त्यांचे रूपांतर करून ती अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देण्यास नक्कीच फायदा होतो. पण रासायनिक खते शेतीला देतो म्हणजे नत्रयुक्त असतील, स्फुरदयुक्त असतील, पालाशयुक्त असतील, ही खतं दिल्यानंतर लगेच वनस्पतींना उपलब्ध होत नाही, तर त्यांचे उपलब्ध फॉर्म मध्ये रूपांतर करण्यासाठी देखील सूक्ष्मजीवांची आवश्यकता असते. नक्कीच जैव वस्तू थेट जाळण्याऐवजी जैविक कोळसा तयार केल्यास वातावरणात जाणारा कार्बन डायऑक्साईड कमी होतो. जैविक कोळसा जमिनीत मिसळल्यास कार्बन शोषण होण्यास मोठी मदत होते. तसेच जैविक कोळसा मिथेन व नायट्रस ऑक्साईड यांसारख्या घातक वायूंचे उत्सर्जन कमी करतो. हाच जैव कोळसा जनावरांच्या खाद्यात अल्प प्रमाणात वापर केल्यास पचनशक्ती सुधारते, गोठ्यातील दुर्गंधी कमी होते, तसेच शेणखताची गुणवत्ता वाढते. एवढंच नाही तर जैव कोळसा हा पाण्यातील जड धातू व विषारी घटक शोषून घेतो व पाणी शुद्धीकरण्यास मदत होते. जैव इंधन म्हणून वापर ब्रिकेट्स इंधन गोळ्या तयार करण्याकरिता तसेच सिमेंट व बांधकाम उद्योगात मिश्रक म्हणून वापर केला जातो. आपण बायोचार तयार केला, पण नेमका त्याचा उपयोग कसा करायचा, हा असाच वापरायचा? तर जैव कोळसा हे स्वतः खत नाहीये, तर ते पोषक द्रव्य आहेत किंवा खतांना आधार देणारा एक घटक आहे. तर तुम्ही कधीही शेतात ज्यावेळी जैव कोळशाचा वापर कराल त्यावेळी जैव कोळसा हा डायरेक्ट शेतात वापर न करता तो इनरिच करणं किंवा अन्नद्रव्यांनी तो समृद्ध करणं गरजेचं आहे. तर तो कसा करावा, तर आपण शेतामध्ये शेणखत वापरत असतो किंवा एखादं कंपोस्ट वापरत असतो. तर हे जे शेणखत आहे किंवा हे गांडूळ खत आहे, हे गांडूळ खत
आणि जैव कोळसा म्हणजे आता आपल्याकडे ही भुकटी आहे, हं. ह्याची आपण भुकटी करून घेतली, हं. अशी भुकटी करून याची वापर करायचा. हो भुकटी करून प्रत्येक किती काय प्रमाण आहे त्याला? हा. याच्यामध्ये शेणखत आणि जैव कोळसा याचं 1:1 एकाच एक प्रमाण आहे. हा. म्हणजे तुम्ही समजा 100 किलो तुमचं गांडूळ खत घेतलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये जैव कोळसा किती घ्यायचं प्रमाण? हा. एकाच एक म्हणजे एकाच 1 एक किलो प्रमाण. घेतलं तर हे 1 किलो हा, घ्यायचं. 1 किलो जर तुम्ही गांडूळ खत घेतलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 किलो जैव कोळसा घ्यावा लागेल. हा. त्याचं मिश्रण करून घ्यावं लागेल आणि हे मिश्रण तुम्हाला 2 ते 3 दिवसांनी पालट करून 2 ते दिवसांनी जवळजवळ 7 ते 15 दिवस तुम्हाला हे मिश्रण असंच ठेवावं लागेल. हा. आणि 15 दिवसानंतर तुमचं हे तयार झालेलं जे मिश्रण असेल ते तुम्ही शेतामध्ये वापरू शकता. किंवा जीवामृत असेल, गोमूत्र असेल किंवा काही बायो फर्टिलायझरचा सुद्धा आपण याच्यामध्ये यामध्ये- उपयोग करू शकतो का? हो. नक्कीच म्हणजे गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल या व्यतिरिक्त सुद्धा जीवामृत असेल किंवा गोकृपा अमृत असेल किंवा आपलं गांडूळ खताचं जे लिक्विड असतं त्याचा वापर आणि जैव गांडूळ कोळसा पाणी म्हणतात त्याला. गांडूळ पाणी व्हर्मिवॉश. त्याचा सुद्धा वापर करून आणि जैव कोळसा यांचं मिश्रण करून आपण शेतीमध्ये वापरू शकतो. आता हे गोकृपा अमृत असेल किंवा जीवामृत असेल याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं असतं 10 लिटर. आपलं जीवामृत असेल किंवा गोकृपा अमृत असेल त्याच्यामध्ये आपल्याला 3 किलो जैव कोळसा हा मिक्स करून घ्यायचा आहे. साधारण किती घ्यायचं असेल? 10 लिटर तुमचं जर जीवामृत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 किलो हे याच्यामध्ये तुम्ही हे करून हा. हे करून चांगलं मिक्स करून मिक्स घ्यायचं. करून घ्यायचा. हे चांगला भिजला पाहिजे थोडक्यात. येस. ह्या गोकृपा अमृत मध्ये जीवाणू आहेत, बॅसिलस जीवाणू हो आहेत. हो हो. आता ह्याच्यामध्ये हे नेमकं काय होईल? मध्ये काय होतं नेमकं केल्यानंतर जे तुमचे सूक्ष्म जंतू आहेत जैव कोळशामुळे काय होतं एक त्यांना राहायला अधिवास मिळतो आणि त्यांना प्रॉपर जागा मिळाल्यामुळे तसेच त्याच्यामध्ये असलेल्या जीवाणूंची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जाते. आता हे तुम्ही जे मिश्रण करून घेतलाय हा. हे व्यवस्थित सावलीत सुकल्यानंतर तुम्ही 15 ते 20 दिवस ते तसंच ठेवून नंतर शेतामध्ये तुमचं भाजीपाला पीक असेल किंवा हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे जैव कोळसा मिश्रित जे ते शेतामध्ये वापरू शकता. हे विविध आपण ह्याच्यामध्ये कल्चर जे आहेत वापरू शकतो आणि हे इनरिच करू शकतो. हो. तर जर एकाच एक प्रमाण घेतलं तर गांडूळ खत असेल आणि आपण जैव कोळसा म्हणजे जर आपण 1 टन जैव कोळसा आणि 1 टन गांडूळ खत केलं तर आपलं पूर्ण ते 2 टनाचं मिश्रण तयार होईल. तर आपल्याला साधारण 1 एकरसाठी आपल्याला 1 टन गांडूळ खत मिश्रित जो जैव कोळसा आहे त्याचा वापर करायचा आहे. जर तुमची भाजीपाला वगैरे असेल तर तुम्ही व्यवस्थित मातीमध्ये मिसळून त्याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर मिरची किंवा वांगी ज्या गोष्टी आपण ओळीमध्ये लावतो तर त्याच्यामध्ये ओळींमध्ये हा जैव कोळसा व्यवस्थित टाकून तो मिसळून त्याच्यानंतर आपण झाडांची लागवड करू शकतो. त्याच्यानंतर जे काजू आंबा यांसारखी पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण रिंग मेथडने त्याच्यामध्ये जैव कोळसा टाकून आपल्याला व्यवस्थित ते मातीने बुजवून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे जमिनीत टाकल्यानंतर त्याच्यावर माती थोडक्यात टाकणं अपेक्षित आवश्यक आहे. नुसतं फेकून देऊन आपल्याला उत्पादन मिळणार नाही. तर नुसता जरी आपण हा जैव कोळसा जमिनीत पसरला तरी त्याचा काय उपयोग होणार नाही. थोडक्यात काय तर शेणखत किंवा गांडूळ खत असेल हं. किंवा अन्य काय त्याच्या माध्यमात मिक्स करूनच हे बायोचार आहे ते द्यायचे. हो. धन्यवाद मॅडम, खूप छान अशी शेतकऱ्यांना आपण धन्यवाद. माहिती दिली त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रमद्वारे हा कोळसा जैव कोळसा कसा तयार करावा याचं प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. पुन्हा एकदा धन्यवाद.